नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एन-व्ही शॉपी किरण चौधरी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत तिजारत डिजिटल ॲप्लिकेशनमधून रिचार्ज केल्यानंतर 1% चा कॅशबॅक जो येतो, तो तुम्हाला वॉलेटमध्येच कसा दिसेल, ते आपण बघूया. आपण तिजारत डिजिटल ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय, की माझ्या तिजारत डिजिटल ॲप्लिकेशनमध्ये हा तुम्हाला वॉलेट बॅलन्स दिसतो आहे. तर आता मला ₹299 चा रिचार्ज करायचा आहे. तर ₹299 चा रिचार्ज केल्यानंतर वॉलेटमध्ये 0.64 पैसे फक्त उरले पाहिजे. तर बघूया आपण इथं लगेच वॉलेटमध्ये कॅशबॅक कसा येतो आणि किती बॅलन्स दिसतो. तर आता इथं आपण प्रीपेडवरती गेलो. मोबाईल नंबर आपण टाकूया इथं, एंटर करूया. सिलेक्ट ऑपरेटर जिओ आहे. सर्कल इथं मुंबई सर्कल. आता इथं आपण एंटर अमाउंट करूया ₹299. आता आपण 299 चा रिचार्ज करणार आहोत. सबमिटवरती आपण क्लिक करूया. कन्फर्म रिचार्जवर क्लिक करूया. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ₹299 चा रिचार्ज हा सक्सेस झालेला आहे. तिजारत डिजिटल ॲप्लिकेशनमधून. आता इथं डनवर क्लिक करूया आणि आपण वॉलेटमध्ये बघूया. बघा, आता इथं वॉलेटमध्ये तुम्हाला बॅलन्स किती दिसतो आहे? ₹3.63. इथं बॅलन्स ₹0.64 राहायला पाहिजे होतं. पण इथं ₹2.99 चा कॅशबॅक लगेच आलेला आहे आणि वॉलेटमध्ये तो ॲड झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जो कॅशबॅक जो येत असतो, तो तुमच्या वॉलेटमध्येच डायरेक्ट ॲड होत असतो. अजून तुम्ही बघूया आपण आता इथं रिपोर्टमध्ये रिचार्ज ऑथर रिपोर्टमध्ये गेलो. बघा ₹2.99 आले. इथं वरती बघा 299.64 बॅलन्स पाहिजे होता. तिथं आपल्याला 0.64 पॉइंट बॅलन्स यायला पाहिजे होता. तर इथं कमिशन ₹2.99 ॲड होऊन ₹3.63 आत्ता आपल्या वॉलेटमध्ये आहेत. तर तुम्ही पण तिजारत डिजिटल ॲप्लिकेशनचं आयडी ॲक्टिव्हेशन करून घ्या. पूर्णपणे फ्रीमध्ये आणि तुमचा आणि तुमच्या इतर मित्रांचा आणि घरातील लोकांचा रिचार्ज करून कॅशबॅक घ्या.